मंत्रिपद न घेण्याच्या निर्णयावर श्रीकांत शिंदे ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। श्रीकांत शिंदे यांनी मंत्री व्हावं ही शिवसेनेतल्या नेत्यांची इच्छा आहे, मात्र मंत्रिपदाच्या शर्यतीतनं श्रीकांत शिंदे यांनी स्वतः माघार घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे मंत्रिपद न घेण्याच्या निर्णयावर हे श्रीकांत शिंदे ठाम आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी वैभव परब आपल्या सोबत आहेत सध्या नवी दिल्लीतनं। वैभव, मंत्रिपदाच्या शर्यतीतनं श्रीकांत शिंदेंनी स्वतः माघार घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय, काय नेमकी याबद्दलची अपडेट? अगदी बरोबर आहे, कारण का राजा का बेटा राजा नहीं बनेगा असं वाक्य हे चित्रपटातलं होतं, परंतु एकनाथ शिंदेंनी हे एका रॅलीमध्ये वापरलं होतं। त्यामुळे आता पुन्हा एकदा जर श्रीकांत शिंदे यांनी केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद किंवा राज्यमंत्रीपद घेतलं असतं तर राजा का बेटा राजा कसा झाला असा सवाल देखील विरोधक विचारू शकतात आणि त्यामुळेच कदाचित श्रीकांत शिंदे यांनी ही माघार घेतल्याचं आपल्याला समोर येत आहे। कारण का नवी दिल्लीमध्ये काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या खासदारांच्या बैठकीमध्ये जे काही खासदार आहेत त्यांनी श्रीकांत शिंदे यांना हे कॅबिनेट मंत्रिपद द्यावं अशी मागणी विनंती आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती। आज सकाळी धैर्यशील माने यांनी देखील याचा पुनरुच्चार केला, तर राजा का बेटा राजा नहीं बनेगा, पण तो जो काबिल आहे त्याला तरी मंत्रिपद दिलं गेलं पाहिजे अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली। कारण का श्रीकांत शिंदे यांची ही तिसरी टर्म आहे। गेले सलग 3 वर्ष श्रीकांत शिंदे कल्याण डोंबिवलीचं नेतृत्व करतात। फक्त मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्यामुळे कुठेतरी त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशी भावना इतर खासदारांनी व्यक्त केल्यामुळे कुठेतरी श्रीकांत शिंदे यांचं नाव आता चर्चेत येत होतं। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजिंक्य प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे असे दिग्गज या ठिकाणी खासदार आहेत जे सिनियर आहेत। प्रतापराव जाधव यांची 4थी टर्म आहे तर श्रीरंग बारणे यांची देखील 3री टर्म आहे आणि सोबत धैर्यशील माने देखील 3ऱ्या टर्मला आहेत। मग अशा परिस्थितीत कुठल्याही सिनियरला नाराज करू नये यासाठी मग काय भूमिका घ्यावी, तर मग श्रीकांत शिंदे एक तरुण चेहरा आहे, नवा उमेदीचा चेहरा आहे, मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये जर दिल्लीशी थेट कनेक्ट करायचं असेल तर श्रीकांत शिंदे यांचं नाव हे उपयोगी होऊ शकतं अशा हेतूने काही खासदारांनी आहे ते श्रीकांत शिंदे यांचं नाव सुचवलं होतं। परंतु जेव्हा आम्ही श्रीकांत शिंदे यांच्याशी आपण पाहूया यापुढे नेमक्या कशा राजकीय घडामोडी घडतात ते। वैभव, धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।